मालकाच्या मनात जर आलं तर या त्रिभुवनाचा नाश करण्यासाठी वेळ लागणार नाही. एवढा पराक्रमी माझा राम आहे. विचार कर म्हणू लागला. लक्ष्मण रेखे पुढे जाण काय वदन तुझे जागे. अरे बाबा म्हणले त्या रामाला सोड म्हणले. रामासंगात तू युद्ध करू शकत नाही. एक क्षण सुद्धा तू थांबू शकत नाही. त्याच्याही पेक्षा पलीकडे जाऊन जो सौमित्र सखा असणारा लक्ष्मण आहे त्या लक्ष्मणच तुला बरोबर करणार आहे. अशा प्रकारचा पराक्रम अंगद त्या ठिकाणी राजा रावणाला सांगू लागला. लक्ष्मणाची धनुष्य रेखा नुलंग वेच दशमुखा तू सदाची काळमुखा तू राम आणि लक्ष्मणाला मानव समजू लागलेला आहे. राम लक्ष्मणाला तुच्छ समजू लागलेला आहे. तुझ्या जर पराक्रम असला असता आणि पंचवटीच्या ठिकाणी लक्ष्मणानं मारलेली जी काय रेखा आहे त्या रेखेच्या आत जाऊन सीतेला आणण्याचं सामर्थ्य तुझ्या देहाच्या ठिकाणी नव्हतं. माय भीकवाड म्हणून रेषेच्या पलीकडे आल्यानंतर सीतेचा अपहरण तू केलेला चोर आहे. विचार कर म्हणू लागले. धनुष्य रेखा श्रीराम सेवकाचा वांता समुद्र रंगोळी देखा येऊन लंका. अरे राजा रावणा, अरे ज्या लक्ष्मणाला रेखा मारलेली होती रेखा ओलांडण्याचं सामर्थ्य तुझ्या ठिकाणी नाही. मग आता युद्धाच्या गोष्टी उगाच बोलायचं. ये करन ते करन कुछ नहीं चलेगा. जो करूंगा तो करूंगा पीछे आके बॉम्ब मारूंगा. ह्याच्यापेक्षा काही जमणार अजिबात जमणार नाही. एवढं सामर्थ्य तुझ्या समोर नाही. अशा प्रकारे हीन शब्दामध्ये राजा रावणाला अंगद बोलू लागले. प्रधान पुत्र जम्बूमाळ्या की हात मारले निशाचर लंका पुरत. अरे झोपी गेलास का म्हणले. 7 समुद्र ओलांडून माझा हनुमंतराय आला. आख्या कुमाराला मारलं. 14,000 मनकराला मारलं. जम्बूमाळ्याला मारलं. तेव्हा कुठं होता तरी राजा रावणा तू. तेव्हा होता तरी पराक्रम तुझ्या अंगी. कुठं झोपवलास का. मग तुझ्या जर सामर्थ्य असला असतास तर माझ्या हनुमंतासंग 2 हात केला असतास. तुझ्या सामर्थ्य नाही. तू नपुसक आहे. अशा प्रकारे अंगद राजा रावणाला बोलू लागला. माझी इंग्रजी दादट त्याच्या हनव्याने काढले चरपट पळावया पुढे न फुटाट विवरीस 33 कोटी देवाला बांधून आणला. बंदीखान्यात घातला. इंद्र देवाला 10-20 वेळा जिंकून आणला. मग असा इंद्रजित पराक्रमी असणारा आणि अशा इंद्रजिताचं पाठपाठ माझ्या हनुमंताने काढलं. तेव्हा तुझा पराक्रम कुठे घेता रे हेंद्र्या. वाचा. श्रीरामाचा निज सेवक हनुमान येतला येत तेने सरोनी तुझे कटक तुझे दशमुख झाले. अरे बाबा थोडी तर लाज लज्जा ठेव म्हणले. एकच वानर आलं माझ्या लंकेत. काय होता झाले ऐकलं तर माग. एकच वानर आला. हनुमंत आलं. तुझ्या दाढी मिशा जाळल्या. तुझ्या इंद्रजिताचं पाचपट घाललं. आखियाला मारलं. जम्बूमाळ्याला मारलं. 14,000 मनकराला सप्पा राम केलं. मग एवढे करत असताना तुझा पराक्रम कुठे गेलता. अशा प्रकारचं शब्द अंगद राजा रावणाला बोलून दाखवला. म्याने जाळे तुझ्या तोंडा सभेची बैसलाची काळ तोंडा प्रतावळची बळबंड ऐक लंडा. बोलावं कसं बोलावं. धीटानं बोलावं वाटते. घरला आलेला पाहुणा हे अंगद महाराज. मग आता घरात येऊन बोलला नाही एवढं तोंड उघडायला पाहिजे का नाही. उघडा ना महाराज. भीत बळना अवसान घेतले राजा रावणानं आणि बळवंत अशा प्रकारे बळानं तू बोलू लागलेला आहे. तुझ्यात अवसान नाही. तुझ्या सामर्थ्य नाही. तू हीन झालेला आहेस. तू ग बसलेला आहे. तुझी दाटकीन बसलेली आहे. अशा शब्दात अंगद या ठिकाणी बोलू लागला. सीतार पोर्या पार श्रीरामाची निघाल्या शरण तैचं तुझे वाचती प्राण ये. विचार कर वेळ गेलेली नाही. आता सुद्धा तुला मुभा देऊ लागलेला आहे. आता त्या रामाला शरण जा. रामाची बायको सीता तिला परत कर. एवढं केलं तर मला तुझं मरण वाचणार आहे. नाही तर महाराज तुझ्या हाडं काशीला गेल्याशिवाय राहणार नाही. हे सत्य म्हणजे सत्य आहे. अंगद राजा रावणाला बोलू लागला. श्रीरामा सीता देता जाणं रावणा तुझं
परंतु शिवाला निर्मिलेले तुझे 10 मुकुट आहेत. मग त्या 10 मुकुट जर मी मुरगाळलो तर शंकराला राग येणार आहे? येणार आहे की नाही महाराज? परंतु त्या शंकराकडून तू कसं घेतलायस? एक फुल कमवलं होतं महाराज. मग आता काय करावं? आपलं शिर त्या शिवाच्या पायाशी टाकलं. कपट बुद्धीने घेतलायस, भक्तीने घेतलायस का? कपट बुद्धीनं तू राजा रावणा तुझं शिर शंकरापुढे टाकलास आणि त्या शिराच्या एकाच्या बदल्यात 10 शिरे घेतलास. एवढा तू महान पापी आहेस. अशा प्रकारे अंगद राजा रावणाला बोलू लागलेला आहे. विश्वनाथा करतो वाहिनी माता पूर्ण पापी तुला करत तुझं मारिता दोष नाही. अरे बाबा मी तू निष्ठुर दुराचारी पापिष्ट आहेस म्हणलं. तुझा इतिहास जर बघायला गेला तर तू पापानं जग जिंकलेला आहे, अन्यायानं जग जिंकलेला आहे, अन्यायानं 33 कोटी देवाला बंदीखान्यात घातलेला आहे. मग आता तुला मारण्यासाठी वेळ लागणार नाही आणि तुला मारावं पाप लागणार नाही महाराज. आता ह्या कलियुगामध्ये सुद्धा महाराज अन्यायाविरुद्ध धर्माच्या विरुद्ध धर्म घडत चाललेला आहे. सनातन धर्म या ठिकाणी विक्षेप होत चाललेला आहे. मग अशा धर्माच्या आड येणाऱ्या व्यक्तीला मारलं तर पाप लागणार आहे हे रामायणामध्ये शिकायचं आहे. तवाचा विषय वेगळा आणि आताचा विषय वेगळा. आता जरी धर्माच्या आड कोणी मानव येत असेल त्याला मारलं तर पाप लागणार नाही हे जे काय मुख्य हेतू नाथबाबांनी या वहीमध्ये सांगितलेलं आहे म्हणून सांगतात. स्मरो या श्रीरघुनाथा पापन भागे तुझ मारिता गायीची हनवलीला तर रमियाता आता राम त्या ठिकाणी रणभूमीच्या ठिकाणी आहे. परंतु एकच जर लात मारलो तर 10 शिरे म्हणून त्या ठिकाणी आपण तोंड फुटतील म्हणले. एवढा मी पराक्रमी आहे म्हणून रामानं माझी निवड उभं केली हेंद्र्या. माझा पराक्रम तुला माहिती नाही. वेळ जर आली माझा पराक्रम तुला दाखवतो. अंगद राजा रावणाला बोलू लागला. शंका समुका अंगदाला निशंक रावणा तुरंक बच्चक मालिका देत कोण राहते. बरोबर राजा रावणा आता मी तुझ्या जवळ येणार आहे, समीप येणार आहे. कारण आता लय सांगितलं म्हणले साम दाम भेद सर्व युक्तीचा म्हणून त्या ठिकाणी मी सगळं उदाहरण सांगितलेलं आहे, विचार सांगितलेला आहे. परंतु आता वेळ कुठली आली आहे? तुझ्या जवळ यायचं, तुला 4 हात मारायचं, मग मी रामाकडे जाणार. आता कारण नाही म्हणजे सीमा संपली आहे. तुला किती सांगावं? पुन्हा पुन्हा राजा रावणाला बोलू लागलेला आहे. अतिशयची निगड घट्ट आणि आदळला मरकट ते निगज बजिला लंक करिले शेवट वांडर. बघा म्हणजे महाराज राजा रावणासमोर अंगदानं त्याच्या घरात जाऊन दाब झाला सुरुवात केली. एवढं बोलल्या दक्ष कर महाराज आले राजा रावणासोबत. एक फवारीत खान सुरी दिलं महाराज. ये बाबू आता खरं म्हणले हे वानर आपल्याला सोडत नाही. काय करावं, कसं करावं अंतर्यामी विचार राजा रावण करू लागलेला आहे. बोलीला निष्ठुर वाक्याचे केले रावण काचावेचे आती कोप्याची कोपला. बघा म्हणजे महाराज एवढं निष्ठुरतेनं अपमानित भाषा अंगदानं राजा रामाला वापरली. 2 हात सरसावून मारलं, धक्का दिलं. त्यामुळे वेळेस राजा रामाला राग निर्माण झाला. कारण महाराज मुंगीवर पाय दिलं तर मुंगी चावती आहे. मग हे तर 33 कोटी देवाला बंदीखान्यात घातलेला आहे. 14 चौकडाचा राजा आहे. ह्याला राग येणं साहजिक आहे महाराज. राग आलं, राग आल्या राजा रावण काय करू लागला? रावणाची विविध बाध स्वयेची भय स्वयेची क्रोध दरावण्या वय अंगद सहसा शब्दानं बोलले. बघा म्हणजे राग आला, मोड राग आला. का करता राग येऊन? लय राग आला मला. आता एखाद्याला जाऊन मारा वाटले पण आपलं सामर्थ्यच नाही. राग येऊन उपयोग नाही महाराज. त्याला सामर्थ्य पाहिजे त्या जोडीला. राग या शब्दाला सामर्थ्य असेल तर त्या रागाला अर्थ आहे, नाहीतर अर्थहीन हा राग आहे. राग राजा रावणाला आलेला आहे पण तो सामर्थ्यहीन झालेला आहे. राग येऊन उपयोग नाही. धरावं, मारावं, अंगणाला बांधावं हा विचार अंगणाच्या ठिकाणी राजा करू लागला. परंतु काही शब्द राजा रावणाच्या मुखातून उठायला तयार नाहीत. पुढे काय होऊ लागलेलं आहे? महाराज
माझ्या पोरा संजात हा बोलिला सगळ्यात अवश्याचा करावा घातो तुम्ही समर्थ मिळवले. अरे बाबा या बळा धरा म्हणले माझा जीव आता इथं वाचत नाही कारण महागाईने एक वानरानं फजिती केले. माझा त्याच्यापेक्षा उजवं वानर दिसले महाराज. हे ना मला सोडत नाही, जीव घेतल्याशिवाय जात नाही आणि याला धरा. अरे माझ्या घरात येऊन माझं पाचपट काढू लागले, माझ्या थोबाडात मारू लागले. तुम्ही कसा डोळे झाकून बसला म्हणून राक्षसाला त्या ठिकाणी राजा रावण चिरकून बोलू लागला. सज्ज होऊ लागलेले आहे. पुन्हा अध्याय हे ऐकायला मिळणार नाही. अंगदाला सांगितलं ज्यानं झोपी गेले त्याला साता समुद्राच्या पलीकडे शब्दात बांधून मारा म्हणून. कुंभकर्णाची बहीण म्हणजे झोप आहे माय जागी व्हा. मावशी तुम्ही इकडे तोंड करून बसा. कथेला सन्मुख राहावा विन्मुख राहू नये. या ठिकाणी राजा रावण सांगू लागलेला आहे अंगदा आता या ठिकाणी मला सोडणार नाही, मला मारणार आहे, माझा जीव घेणार आहे, तुम्ही ताबडतोब या. त्याच वेळेस अंगदानं बघितलं महाराज काय करावं, झोपी गेलेलं मारावं का जागी होऊन आलेलं मारावं. विचार करू लागला अंगद. नाही म्हणले राजा रावणाला मारण्यापेक्षा हे जे काय बक्कळ होऊन आले ते माझ्या अंगावर त्यालाच भारा बांधून मारावं का काय हा विचार अंगद करू लागला. मारायला जर व्यक्तीला महाराज गेलो मारत असताना उपराठी काहीतरी मारत असताना जर विरोध केला तर मारण्यात मजा आहे. खराय का? आणि उगाच मार खाल्ल्यावर कोण मारते? तुम्हाला एक दोन हात मारलो तुम्ही गप्पच मार खाल्लो मारण्यात मजा नसते. काहीच मजा राहत नाही. काहीतरी विरोध जर प्रतिकार जर केला तर मारण्यात मजा आहे. त्या पद्धतीने अंगदाने विचार केलं एवढे राक्षस माझ्या भोवताली जर उभा टाकले मग आता आपण जरा झलक दाखव म्हणले जरा उड्डाण करावं कारण पळाला असं वाटावं त्याला. त्यानं भिवून पळवले असं सैन्याला वाटावं असा भाव अंगदाने केला. जरा उड्डाण केलं आणि उड्डाण केल्यानंतर काय होऊ लागले झाले गप बसलं तर एवढे सापडते चार आणि नाही गप उड्डाण केलं तर बक्कळे तिथे. मग बक्कळ जणाला मारण्यात मजा आहे, एकट्या दुकट्याला मारण्यात मजा नाही. अशा प्रकारचा विचार करून अंगद त्या ठिकाणी वागू लागलेला आहे. बुद्धीचा सागर होता महाराज, ताकदीनं तेवढा होता, बलानं तेवढा होता. आणि आता या राक्षसाला वाटू लागलं त्याला धरावं त्याला मारावं त्यानं पळून जाणार आहे अशा प्रकारचा भास त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि असंख्यात राक्षस माझ्या अंगदावरती धावून येऊ लागलेले आहे. लांब सोडली कुसाटी ते झोंबला राक्षस कोटे अंगाला झुंबू लागले. कोण पायाला धरलं, कोणी हाताला धरलं, कोणी खांद्यावर बसलं. अशा प्रकारची अवस्था अंगदानं स्वतःहून त्या ठिकाणी करून घेतलेली आहे. सैन्यात का सगळंच पराक्रमी राहते ते. कोण आईभो राहते, कोण गैभो राहते, कोण कसं राहते, कोण कसं राहते.
कोट्याने कोटी राक्षस आले, परंतु त्यात 4 राक्षस असे महाबलशाली होते आणि त्या महान बलशाली राक्षसानं 2 पायाला आणि 2 हाताला अंगदाच्या धरलं आणि पुढे काय झालं? तसं महाराज अवस्था माझ्या अंगदाची झाली बरं का. त्यावेळेस अंगदाला वीरश्री निर्माण झाली. प्रभू रामचंद्राचं नाव स्मरण केलं. प्रभू अशा प्रकारचा उल्हास निर्माण झाला महाराज. जो पराक्रमी वीर असतो त्याला आळस नसतो महाराज. जो तन मन धन एकाग्र चित्त करून पोती ऐकत आहे त्याला घरच्या प्रपंचाची आठवण होत नाही. अशा प्रकारची अवस्था माझ्या अंगदानं कोट्यान कोटी राक्षसाची केलेली आहे म्हणतात. बलशाली अंगद आहे आणि त्या अंगदाला कुठल्याही प्रकारचं आळस कुठल्याही प्रकारचं शीन माझ्या अंगदाला आलेलं नाही म्हणून नाथ बाबा या ठिकाणी सांगू लागलेले आहे. अशा प्रकारचं महाराज आतुर बळी असणारा माझा अंगद आहे. वेळ साधला अंगदाला महाराज, कारण आता प्रत्येकाला मारत गेलं तर दिवस निघणार आहे आणि तुम्ही झोपी गेल्याशिवाय रात नाम आहे. मर्यादित सांगावं लागते. अंगदाला विचार केला आता सगळेजण एका ठिकाणी गोळा झालते. आता ह्यांना वरी उंच 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 न्यावं आणि आदळून द्यावं म्हणजे एकदा सपाराम होणार आहे. भूकंपात किती लोक मेले माहिती. एकदा सपाराम झाला पाठ 4ला. तसे अवस्था या राक्षस लोकांची करावं का हा विचार अंगद मनाच्या ठिकाणी करू लागला. शिखराच्या वरी महाराज त्या ठिकाणी अंगद गेला आणि त्या अंगदानं काय विचार करू लागला. भूमिका दिसताय जवळे म्हणून अंगद विचार केला ह्या जातीला एवढ्या खालून जर टाकलं तर जमत नाही म्हणले. कोण तर वाचतायच म्हणले. मग आता ह्याच्यातून एकाला वाचवायचं नाही आणि उड्डाण केलं महाराज अंगदानं. आकाश मार्गाच्या ठिकाणी गेला. मग विचार केला आता ह्याला सोडून दिल्यानं बरं. हा विचार अंगद मनाच्या ठिकाणी करू लागला. केल्या एवढ्या कोट्यान कोटी राक्षसाचा सप्पा राम झाला. सगळ्याचा सप्पा राम झाला. कोणी उरले आता राजा रावण एकटाच आहे. राजा रावणाला कळालं थर 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 अंग कापू लागलं. आलेलं सैन्य गेलं घेऊन अंगदानं मारलं हिवळून दिलं. आता काय करावं कसं करावं. परत जर वानर आला तर माझी काय धडधड बरं नाही असा विचार त्या ठिकाणी चालू झाला. येऊन काय बोलू लागलेला आहे.
माझ्या अंगदानं राजा रावणाची केलेली आहे. रावण घालून पायात अंगदे गरजे महाबळे दूर सोडवावया एकाळे राजन कोणाये. कोण येत नाही महाराज. पाप केलेलं होतो, पाप्याला मारावंच लागतंय, पाप्याला शासनच करावं लागतंय. अन्याय विरुद्ध लढावं, त्याला माणूस म्हणावं, त्याला राजा म्हणावं महाराज. आणि हा तो अत्याचारी राजा रावण आहे. अंगदानं लाथ मारली महाराज, 10 तोंड जमिनीवर आदळले. रावण विचार करू लागला, आता माझी दडगत बरी नाही, मी आता वाचू शकत नाही, आता मी घरला जाऊन बायकोचं लेकरा बाळाचं तोंड बघत नाही, काय करावं. अशा अवस्थेमध्ये राजा रावण आहे. विनाकारण अत्याचार करणाऱ्या माणसाला राक्षस म्हणावं. राजा रावण विचार करू लागलेला आहे, आता कुंभकर्णाला बोलावं, आता इंद्रजिताला बोलावं, काहीतरी करावं. परंतु त्यांचा सुद्धा फजिती हनुमंतानं केलेली होती. मग आता त्यांनी भिवून येणार नाही, कारण कुंभकर्ण पराक्रम त्या हनुमंताचं बघितलं होतं. आता ती जात झोपली, त्याला उठवायला 6 महिने लागते, ते तोपर्यंत मला माझा जीव गेल्याशिवाय राहत नाही. काय करावं ही भीती राजा रावणाच्या मनाच्या ठिकाणी निर्माण झाली. कुंभकर्ण निद्राग्रस्त वानर वये इंद्रजित स्वयंच्या चळा कापत आता कुंभकर्णाला उठवायला जावं तर 6 महिने लागते, ते कारण लेकरं त्या पद्धतीचा हाल झालं महाराज राजा रावण. खरं हो. मग आता इंद्रजिताला बोलावं तर त्या हनुमंताच्या भीतीनं निकुंभळाच्या ठिकाणी जाऊन भुयारात लपले. मग त्याला हुडकायला कोण जावावं, त्याला आज्ञा कोण द्यावं, बाहेर कसं जावावं, बाहेर गेलं तर याला मला सोडत नाही, काय करावं अशी भीती राजा रावणाला वाटू लागलेली आहे. आजही वेळ गेली, तुला सांगतो ऐक म्हणू लागला. सांगितलं नाही, नाव सांगताना मी सांगायला यावं लागतंय, माझ्यासारख्या हेंद्राचं काम नाही मला. काय सांगितलं राजा रावणा, अरे आता तर सावध हो, मी कोण आहे. अरे ब्रह्मांडाचा मालक असणारा राम आहे. अगोदर गुरुचं नाव सांगितलं, मग बापाचं नाव सांगितलं महाराज या ओळीमध्ये. या ब्रह्मांडाचा मालक राम, त्या रामाचा मी दूत आहे. आणि या प्रख्यात असलेला विजयी असा असणारा महान पराक्रमी असणारा वाली, त्या वालीचा मुलगा मी अंगद आहे राजा रावणा. नीट कान उघडं ठेवून ऐक म्हणून अंगद राजा रावणाला बोलू लागला. कोणी करू शकेल चढ, अरे बाबा म्हणजे आता मला धरण्याचं सामर्थ्य तुझ्या सैन्यामध्ये नाही. आता सैन्य तर येऊ शकत नाही. तुझ्या जर सामर्थ्य असेल तर माझ्या संग 2 हात कर, तुला दाखवितो माझ्या म्हणून अंगद राजा रावणाला बोलू लागला. करू शकत नाही. अशा प्रकारे अंगद राजा रावणाला बोलू लागलेला आहे. आता संकटात तू परिपूर्ण अडकलेला आहे. आता माय बी येत नाही, बाप बी येत नाही, लेकरं बी येत नाही. हत्तीचं मगरीचं युद्ध झालं महाराज. गजेंद्र त्यावेळेस गजेंद्राला ताण लागल्यानंतर गेलं, तिथं मगर होती. युद्ध सुरू झालं, तोपर्यंत देव आठवले नाही महाराज. लेकरं